cot inverse of 2 into 1 square plus cot inverse of 2 into 2 square plus cot inverse of 2 into 3 square up to infinity. परत एकदा ट्रिग्नोमेट्रिक मध्ये सिरीज दिलेली आहे बघा. या सिरीजचं बघा आता काय करता येईल तुम्हाला, की एक तर आपल्याला इन्फायनाइट टर्म्स पर्यंत जायचंय. म्हणजे असं लिहू शकता का बघा, की हे कॉट इनवर्स ऑफ 2 इंटू आरचा स्क्वेअर सिग्मा ऑफ आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. ठीक, वन व्हॅल्यू पुट करा, आर गोज फ्रॉम 1 टू इन्फायनाइट टर्म्स आहे. देन आपल्याकडे कॉट इनवर्सचा फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा आपण टॅन इनवर्स मध्ये जर कन्वर्ट केलं तर ते टॅन इनवर्स ऑफ 1/2 r² होईल. ओके, आणि ज्या वेळेला ते टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करता येईल या सिरीजच्या एक्झाम्पल मध्ये, तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असा फॉर्म्युला आहे. आणि त्या ठिकाणी जर मायनस असेल तर वर मायनस होईल, खाली प्लस होईल. म्हणजे या दोन पैकी एक फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. बाय. मग समजा आपल्याला 1 प्लस एक्स वाय लागणार, पण डिनॉमिनेटर मध्ये आपण जर या 1 प्लस 2r² मायनस 1 असे जर ऍडजस्टमेंट करायला गेलो तर हे 1 झालं, हे प्लस एक्स इंटू वाय मध्ये याचे फॅक्टर पडणार. फॅक्टर पाडले तर ते √2r मायनस 1 इंटू √2r प्लस 1 होणार. म्हणजे न्यूमरेटर मध्ये आपल्याला 1 मिळणार नाही जर आहे असे याचे फॅक्टर पाडले तर. समजते का बघा, आणि ते फॅक्टराइज मध्ये √2 येणार, न्यूमरेटर मध्ये 1 राहणार नाही. म्हणजे डायरेक्ट प्लस मायनस 1 ची ऍडजस्टमेंट करून चालणार नाही. मग इथे एक स्टेप काय करावं लागेल बघा, सिग्मा ऑफ आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी टॅन इनवर्स ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 नी मल्टिप्लाय करूया. काय राहील मग 2/4r². आणि आता मग ऍडजस्टमेंट करायला गेलो आपण तर त्या सिग्मा ऑफ आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस 4r² मायनस 1 न्यूमरेटर मध्ये 2 राहिला. ओके, प्लस मायनस 1 ची ऍडजस्टमेंट केली. सिग्मा आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी टॅन इनवर्स ऑफ, फॅक्टर कसे पडणार आहेत बघा, 2r मायनस 1 इंटू 2r प्लस 1. ओके, जर एक्स आणि वाय घेतलं, जर इथं प्लस असेल तर न्यूमरेटर मध्ये मायनस होणार त्या फॅक्टर मध्ये. मग हे 2 पण आलं पाहिजे आणि एक्स मायनस वाय पण आलं पाहिजे. म्हणजे आपण असं लिहू शकतो की बघा 2r प्लस 1 मायनस 2r मायनस 1. म्हणजे प्लस 2r मायनस 2r कॅन्सल होईल, मायनस मायनस 1 1 प्लस 1 2 ऍडजस्टमेंट प्रॉपर झाली का बघा. म्हणजे आता टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, याचा अर्थ काय बघा, आर इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय असं मिळालं आपल्याला. ओके, आता आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी आणि त्याचा सगळ्यांचा समज आहे आपल्याला. आर ची पहिली व्हॅल्यू आपण जर 1 पुट केली तर काय राहणार आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ 2 इंटू 1 2 प्लस 1 3 मायनस टॅन इनवर्स ऑफ 1 झालं, आणि आर ची व्हॅल्यू 1 पुट केली, 2 मायनस 1 1 झालं. आता 2 पुट करूया, तर टॅन इनवर्स ऑफ 2 पुट केलं तर काय येईल बघा, 2 इंटू 2 4 प्लस 1 5 मायनस टॅन इनवर्स ऑफ 3. सगळ्यांचा समज करायचा आहे. 3 पुट केली व्हॅल्यू, 3 टू जा 6 प्लस 1 7, 3 टू जा 6 मायनस 1 5 येईल. प्लस अनेक टर्म ठेवूया आपण, 4 पुट करा, 4 टू जा 8 प्लस 1 9 झालं, मायनस टॅन इनवर्स ऑफ 2 4 जा 8 मायनस 1 7 झालं. प्लस हे कुठेपर्यंत जाणार आहे बघा, इन्फायनाइट टर्म्स पर्यंत जाणार आहे ना. ठीक आहे, मग इन्फायनाइट टर्म्स पर्यंत जायच्या अगोदर मी nth टर्म पहिला पुट केली याच्यामध्ये समजा, तर टॅन इनवर्स ऑफ 2n प्लस 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ 2n मायनस 1 पुट करतो. इथे कॅन्सल काय होईल बघा, टॅन इनवर्स ऑफ प्लस मायनस 3 कट झालं, प्लस मायनस 5 झालं, प्लस मायनस 7 झालं.
कॅन्सलेशन असं होत चाललंय ना, म्हणजे ही टर्म कॅन्सल, म्हणजे आर्थ टर्म जी तुम्हाला मिळेल बघा nth टर्म मध्ये किंवा nth टर्म किंवा आर्थ टर्म मध्ये काय मिळणार बघा, tan इनवर्स ऑफ 2n प्लस 1 मायनस tan इनवर्स ऑफ 1 राहिलं. ऍक्च्युली कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, इन्फायनाइट टर्म्स, म्हणजे मी ह्याला इन्फिनिटी टर्म द्यायसाठी n अप्रोचेस टू इन्फिनिटी करतो, बरोबर ना. सम जे लिहिलेलं आहे मी ते nth टर्म पर्यंत लिहिलेलं आहे आणि आता त्याला n टेंडिंग्स टू इन्फिनिटी करतो. मग n टेंडिंग्स टू इन्फिनिटी पुट केलं तर हे tan इनवर्स इन्फिनिटी होईल मायनस tan इनवर्स 1 तर π/4 आहे. tan इनवर्स इन्फिनिटी π/2 मायनस π/4 that is π/4. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.